आज छत्रपती शिवरायांची 394वी जयंती। छत्रपतींच्या जयंतीनिमित्तानं देशात अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आणि मिरवणुकांचं आयोजन। किल्ले शिवनेरीवर शिवजयंतीनिमित्त शासकीय जयंती सोहळा, मुख्यमंत्र्यांसह दोनही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती। सोलापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात बाल शिवबांचा पाळणा सोहळा संपन्न। या अभूतपूर्व पाळणा सोहळ्याला सोलापूरमधल्या हजारो महिला उपस्थित। शिवजयंतीनिमित्त परभणी शिवसेना आमदार राहुल पाटील यांच्याकडून लेझर शोचं आयोजन। लेझर शोच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट उलगडला गेला। शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला हिंगोलीतील शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई। विद्युत रोषणाईची दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद। नागपूरमध्येही शिवजयंतीचा उत्साह। छत्रपती शिवाजी महाराज चौकात ढोल ताशांच्या गजरात शिवजयंती साजरी। शिवजयंतीनिमित्त नांदेडमध्ये शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ फटाक्यांची आतषबाजी, आकर्षक रोषणाईनं परिसर उजळला। मुंबईच्या चेंबूरमध्येही शिवजयंती साजरी। सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती। अमरावतीमध्ये एकाच दिवसात राजापेठ उड्डाण पुलावरती परकोटाचा ओटा तयार। छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला जाणार असल्याची चर्चा। पोलिसांचा मोठा बंदोबस्त। राजापेठ उड्डाण पुलावरती जर कोणी शिवरायांचा पुतळा बसवत असेल तर त्यात गैर काय आहे, असा सवाल बच्चू कडूंकडून उपस्थित। तसंच शिवरायांचा पुतळा सन्मानानं बसवला पाहिजे असंही कडू म्हणाले। शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी काढली मशाल यात्रा। मिटकरींकडनं स्वराज्य सप्ताह राबवत अकोला जिल्ह्यामध्ये वक्तृत्व, नृत्य स्पर्धा आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन। शिवजयंतीनिमित्त अमरावतीमध्ये प्रहार संघटनेच्या वतीनं भव्य शिवभीम दौड स्पर्धा। यावेळी आमदार बच्चू कडू आणि पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांची उपस्थिती होती। मनमाडमध्येही शिवजयंती उत्साह साजरी। फटाक्यांच्या आतषबाजीसह जय शिवराय हा गजर। शिवरायांना अभिवादन करण्यासाठी शिवप्रेमींची गर्दी। साताऱ्यामधल्या अजिंक्यतारा किल्ल्यावरती मशाल महोत्सवाचं आयोजन। साताऱ्यामधल्या दोनही राजांकडनं मशाली पेटवून उत्सवाला सुरुवात। शिवजयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसकडनं बीडमध्ये रांगोळी स्पर्धेचं आयोजन। स्पर्धेत मोठ्या संख्येनं मुलींचा आणि महिलांचा सहभाग। जळगावमध्ये शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर महिलांची दुचाकी रॅली। शिवरायांचा जयघोष करत महिला भगिनींनी रॅलीत घेतला सहभाग। आयर्लंडच्या डब्लिनमध्ये प्रथमच पारंपरिक पद्धतीनं शिवजयंती साजरी। महाराजांच्या मूर्तीची ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक। शिवछत्रपतींच्या आरतीनं कार्यक्रमाची सांगता। लंडनमध्येही शिवजयंतीचा उत्साह। लंडनमधील मार्बल आर्च परिसरात शिवप्रेमींनी काढली रॅली। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावरच्या याचिकेवरती आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह आणि नाव अजित पवार यांना देण्याच्या विरोधात शरद पवारांकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका। शरद पवार गटाचा बडा नेता भाजपत जाणार या केवळ अफवा। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची माझाला माहिती। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं केवळ विरोधकांबाबत संभ्रम पसरवण्याचा हा प्रयत्न असल्याचं म्हणत सत्ताधाऱ्यांवर टीका। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 10वा दिवस। सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी न केल्यास 21 तारखेपासून आंदोलनाची पुढची दिशा निश्चित करणार, जरांगेंचं वक्तव्य। राज्यातील गणवेश योजनेच्या कापड खरेदीचं टेंडर रद्द करावं। समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। टेंडरमधील अटी शर्ती गुजरात आणि राजस्थानच्या कापड उत्पादकांच्या फायद्याचा असल्याचा रईस शेख यांचा आरोप। ठाण्यामधल्या सभेत आदित्य ठाकरेंकडून मुख्यमंत्री शिंदेंवरती निशाणा। डोळ्यात पाणी आणूनच शिंदेंनी सगळं काही मिळवलं, आदित्य ठाकरेंची टीका। मुख्यमंत्री म्हणून अपयशी ठरलो असं काही दिवसांनी एकनाथ शिंदे म्हणतील, पण ते माणूस म्हणूनच अपयशी ठरलेत। तुमच्या माथ्यावरती लिहिलेला गद्दारीचा शिक्का कधीच पुसला जाणार नाही। ठाण्यातल्या सभेत आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल। गेल्या 1.5 वर्षात एकही नवा उद्योग राज्यात आलेला नाही। इथून एक गोष्ट गुजरातला पाठवली जाते। थोड्या दिवसांनी मंत्रालय सुद्धा गुजरातला नेतील, आदित्य ठाकरेंचा टोला। हिम्मत असेल तर राजीनामा द्या, आपण तुमच्या मतदारसंघात येऊन लढायला तयार आहोत, आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान। मुख्यमंत्री असलो तरी आपल्या डोक्यात काही हवा नाही। ज्यांना टीका करायची आहे त्यांना ती करू द्या। हेलिकॉप्टरनं फोटोग्राफी करण्यापेक्षा शेती केलेली बरी, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। तर मुख्यमंत्री अमावस्या पौर्णिमेला शेती करतात। अनेक लोक सोलर शेती करतात, पण मुख्यमंत्री चंद्राच्या प्रकाशात कोणती शेती करतात
हे जरा पाहायला हवं. आदित्य ठाकरेंचा टोला. जर महायुतीनं आमच्या आरपीआय पक्षाला एकही जागा दिली नाही तर आम्हाला तोंड दाखवायलाही जागा उरणार नाही. रामदास आठवलेंचं वक्तव्य. रत्नागिरीच्या गुहागरमध्ये भास्कर जाधव यांच्या कार्यालय परिसरात झालेल्या दगडफेकीची उच्चस्तरीय चौकशी करावी. भाजपचे माजी आमदार विनय नातू यांची मागणी. चिपळूणमधील निलेश राणेंच्या सभेनिमित्त झालेल्या गोंधळात भास्कर जाधवांसह कार्यकर्त्यांवर गुन्हे, तर रत्नागिरी पोलीस एकतर्फी कारवाई करतात. भास्कर जाधव आणि कार्यकर्त्यांना नाहक त्रास झाल्यास आंदोलन करू, आमदार वैभव नाईक यांचा इशारा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गडचिरोलीचे पालकमंत्री असताना झेड सुरक्षेबाबत जे विधान केलं ते धादांत खोटं आहे. आमदार वैभव नाईक यांची प्रतिक्रिया. राज्य सरकार आशा सेविकांचा विश्वासघात करतंय. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांची टीका. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था रसातळाला पोहोचली, सावंत यांची प्रतिक्रिया. 70 वर्ष सत्तेत राहून काँग्रेसनं जे निर्णय घेतले नाहीत ते निर्णय अजित पवारांनी 8 महिन्यात घेतले. अल्पसंख्याक विकास मेळाव्यामध्ये सुनील तटकरेंचं वक्तव्य. भाजपत जितके लोक जातील तितकं आमच्यासाठी मैदान मोकळं होईल. भाजप सोडून अन्य कुणाशीही युती करण्यास आम्ही तयार. खासदार इम्तियाज जलील यांची भूमिका. शरद पवारांच्या बाजूनं बोलणाऱ्या बारामतीकरांना नोकरीवरनं काढलं जात आहे. बारामतीत दादागिरी करण्याचा मलिदा गँगचा उद्योग, रोहित पवारांचं ट्विट. जे भाजपसोबत गेले ते व्यावसायिक होते. विचारांनी चालणारे लोक आजही काँग्रेससोबत आहेत. विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यामध्ये नाना पटोलेंचं वक्तव्य. काही लोक म्हणतील की ही शेवटची निवडणूक आहे, मात्र तुम्ही भावनिकतेला बळी पडू नका. अजित पवारांचं बारामतीवासियांना आवाहन. तर कुटुंबानं एकटं पाडलं, तुम्ही तरी एकटं सोडू नका, असं म्हणत दादांकडनं सुद्धा पुन्हा एकदा भावनिक आवाहन. पोलीस आपलं काहीच बिघडवू शकत नाही. व्हिडिओ काढा, फक्त बायकोला दाखवतील हे पोलीस. नितेश राणेंचं पुन्हा एकदा पोलिसांसंदर्भात वादग्रस्त विधान. मुस्लिम समाजाला किंवा धर्माला आरक्षण मिळू शकत नाही. भाजपचे आमदार नितेश राणेंची प्रतिक्रिया. चुकीच्या पद्धतीच्या मागण्या करू नका. चुकीच्या मागण्यांची दखल आमचं सरकार घेणार नाही, राणेंचं विधान. निलेश राणे आणि भास्कर जाधव समर्थकांच्या राडा प्रकरणी आतापर्यंत चिपळूण पोलिसांकडनं 8 व्यक्तींना अटक. सीसीटीव्ही फुटेज तपासून 8 जणांवर कारवाई. मराठा आरक्षणासाठीच्या विशेष अधिवेशनासाठी मंत्रालयात हालचालींना वेग. मराठा आरक्षणाबाबत सगळी सोयरे अधिसूचनेवरती काम करण्यासाठी 266 अधिकारी आणि कर्मचारी शनिवार, रविवार आणि सोमवार या 3ही दिवशी कामावर हजर असतील. माजी केंद्रीय मंत्री रजनी सातव यांचं निधन. नांदेडमधल्या खासगी रुग्णालयात वयाच्या 76व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. देशातील सर्वात मोठ्या आणि महाराष्ट्रातल्या पहिल्या संरक्षण विषयक प्रदर्शनाचं 24 ते 26 फेब्रुवारी दरम्यान पुण्यात आयोजन. उद्योगमंत्री उदय सामंतांकडनं प्रदर्शनाच्या पूर्वतयारीची पाहणी. चित्रीकरणाच्या परवानग्या सुलभ करण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय. चित्रीकरण परवानगीसाठी 1 खिडकी योजना सुरू होणार. मंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या प्रशासनाला सूचना. प्रवाशांची वाढती गर्दी विचारात घेता कोकण रेल्वे मार्गावर आज 2 अनारक्षित मेमू धावणार. चिपळूण ते पनवेल आणि पनवेल ते रत्नागिरी दरम्यान 8 डब्यांच्या मेमू गाड्या चालवल्या जातील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.